सोंद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितला आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. सांध्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती तुमच्यासाठी, माझ्यासाठी व आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची. ज्या माहितीच्या अनुसार आता 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री. पण इथं प्रश्न उपस्थित झाला की अखेर 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये 100% वाढणार आहे कांद्याची विक्री. जर 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री वाढली तर मग याचा कांद्याच्या दरावरती 15 ऑगस्ट नंतर कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात. ज्यांना ज्यांना या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची आहेत त्या सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती की 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आता 100% वाढणार आहे कांद्याची विक्री. पण 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री का वाढणार आहे? 15 ऑगस्ट नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही किती वाढणार आहे व या सर्वांचा 15 ऑगस्ट नंतर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कसा परिणाम होणार आहे, चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नांची अचूक उत्तरेही प्राप्त करूया. जर आपण सर्वांनी बघितलं तर 15 ऑगस्ट नंतर कांद्याची विक्री ही 100% वाढणार आहे. पण 15 ऑगस्ट नंतर कांद्याची विक्री ही का वाढणार आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, आपण जर बघितलं तर मागच्या 2-3 आठवड्यामध्ये सातत्यानं आपल्या पावन मायभूमीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये पाऊस हा दिसून येत आहे. खास करून जिथं कांदा उत्पादक व कांदा स्टॉक केले आहे तिथं त्या ठिकाणी पाऊस काळ हा अधिक आहे. अशा परिस्थितीमध्ये तो जो स्टोरेजमधला कांदा आहे तर त्या ठिकाणी ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता वाढल्यामुळे काय झाले की त्याला कोंब फुटले आहेत, काजळी आली आहे, वरचे जे टर्कल आहेत ते मुलायम झाले आहेत आणि वजनात सुद्धा बऱ्यापैकी घट झाली. जो A1 क्वालिटीचा कांदा आहे तो तर ठीकठाक आहे, पण जो बिलो ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे तो मात्र अडचणीत आला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना 15 ऑगस्ट नंतर जो बिलो ॲव्हरेज आणि ॲव्हरेज क्वालिटीचा कांदा आहे की जो ह्युमिडिटीमुळे थोडंसं त्या ठिकाणी खराब होत आहे, तो कांदा या ठिकाणी 15 ऑगस्ट नंतर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात येताना दिसणार आहे. यामुळे आपल्याला कांद्याची आवक तुलनेनं मागच्या 2 आठवड्यापेक्षा 10 ते 15% सुधारताना दिसणार आहे. पण याचा अर्थ असा नका समजून घेऊ की भविष्यामध्ये कांदा आवक ही अशाच पद्धतीनं टाईट राहील. ही गोष्ट जास्तीत जास्त 8 ते 10 दिवसापर्यंत राहील. 25 ऑगस्टपर्यंत हा जो असणारा आवकेचा ओघ आहे तो बऱ्यापैकी घटताना दिसणार आहे. आणि याच्यामुळे आपल्या सर्वांना 25 ऑगस्ट नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये पुन्हा एकदा गॅप दिसणार आहे. कारण लक्षात घ्या, कांद्याचा स्टॉकच कमी आहे तरी त्या ठिकाणी आवक जरी 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्टच्या दरम्यान वाढली तर भविष्यात जी आवक येणार आहे ती तर आता येऊन चालली, म्हणजे भविष्यात आणखीनच आवक कमी होणार आहे. म्हणजे आवक 15 ऑगस्ट ते 25 ऑगस्टपर्यंत वाढणार आहे. 25 ऑगस्ट नंतर आवक ही बऱ्यापैकी कमी होणार आहे आणि याच्यामुळं 25 ऑगस्ट नंतर मागणी व पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे, तो गॅप कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्डतोड तेजी प्रदान करणार आहे. ज्यामुळे सुरुवातीला कांद्याचा बाजारभाव 2500 ते 3000च्या दरम्यान दिसेल आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याचा बाजारभाव जवळपास 1000 ते 1500ची तेजी कमीत कमी आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचं नियोजन कसं करायचं? तर माझा तुम्हाला सल्ला आहे की या ठिकाणी हा जो 15 ऑगस्ट नंतर अवकेचा संपूर्ण ट्रेंड वाढणार आहे तर तिथं अजिबात कांदा विक्रीस आणू नका. फक्त 15 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान कांदा विक्री टाळा. त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री जर करत गेलात तर आपला या ठिकाणी 100% फायदा हा होणार आणि हे अटळ आहे. भविष्यात देशात मग कांद्याचा दर हा कशा पद्धतीनं राहील बरं?
याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो आता या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत आपल्या सर्वांच्या आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार.